जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो कंपनी जॉब पाहिजे तर डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहे। 15 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकताय। टायमिंग 11 ते 2:30 असणार आहे। मग लोकेशन कुठलं आहे, एचआर चे डिटेल्स म्हणजे एचआर चा नंबर सुद्धा माझ्याकडे आहे। कस्टमर सपोर्ट असोसिएट या पोस्ट साठी भरती असणार आहे। तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकताय। पुणेमध्ये हिंजेवाडी आणि मुंबईमध्ये सुद्धा हे जॉब्स असणार आहे। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल, फ्रेशर्स असाल, विप्रो सारख्या कंपनी जॉब पाहिजे, कारण की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कारण की एक्झाम सुद्धा नाही आहे। जस्ट तुम्हाला तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। सगळी माहिती सांगतोय त्याआधी चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय विप्रोचं हे जे ऑफिस आहे, या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। लोकेशन मी तुम्हाला सांगतोय आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय। जसं की तुम्ही बघू शकताय, पहिली जी पोस्ट आहे ती आहे कस्टमर सपोर्ट असोसिएट। 2,75,000 रुपयांपर्यंत तुम्हाला पॅकेज मिळतंय फ्रेशरसाठी। स्टार्टिंगला तुमचा इंटरव्ह्यू जो असणार आहे ते 29 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। म्हणजे अजूनही 15 दिवस तुमच्या हातात आहे। महत्त्वाचं म्हणजे 11 ते 2:30 दरम्यान तुम्हाला तिथे एंट्री असणार आहे। 2:30 नंतर तुम्ही गेलं तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला एंट्री घ्यावी लागणार आहे। ओके, लोकेशन कुठलं आहे तर विप्रो टेक्नॉलॉजी हिंजेवाडी फेज 2 प्लॉट नंबर 31 राजीव गांधी IT पार्क या ठिकाणी तुमचा पहिला इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही इथे पण जाऊ शकताय। 0 to 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय। खास करून जे पुण्यात आहे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे बघू शकताय, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकताय। वयाची अट दिलेली आहे, पण कम्युनिकेशन स्किल मस्ट आहे, कारण की जॉबची प्रोफाईलच तशी आहे। तुमचं जर कम्युनिकेशन स्किल चांगला असेल, भले मग तुम्ही ग्रॅज्युएट नाही आहात तरी अप्लाय करू शकताय। कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, एक्सलंट बोलण्याचं ऐकण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे, मल्टीटास्किंग तुम्हाला आली पाहिजे आणि एक्सेल तुम्हाला जमलं पाहिजे। म्हणजे कम्प्युटर, कम्युनिकेशन आणि एक्सेल हे जर तिन्ही स्किल्स तुमच्याकडे असेल तर हा जॉब तुमच्यासाठीच असणार आहे। ओके, बाकी इथे बघू शकताय रोटेशनल शिपमध्ये काम आहे, ऑफिसमध्ये काम असणार आहे। एक्सिलेंट ईमेल रायटिंग, आजकाल तर एआयच्या सहाय्याने ईमेल प्रोफेशनली लिहिता येतो, त्यामुळे ते पण स्किल तुमच्याकडे असेलच। ओके, महत्त्वाचं म्हणजे फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, जसं मी तुम्हाला सांगितलं, कम्युनिकेशन स्किल आणि स्किल जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय, भलेही तुम्ही ग्रॅज्युएट नसाल तरी। ओके, लोकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण कस्टमर सपोर्ट असोसिएट वॉक इन ड्राईव्ह असणार आहे। हा 3 नोव्हेंबर पासून 14 नोव्हेंबर असणार आहे। ठिकाण सेमच आहे जसं की तुम्ही बघू शकताय आणि एचआर चा कॉन्टॅक्ट सुद्धा आहे, तुम्ही ते बघू शकताय, सिमरन म्हणून आहे। या एचआर ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तिथे पोहोचल्यावर जर का तुम्हाला लोकेशन सापडलं नाही किंवा यांना सुद्धा तुम्ही तुमचा रेझ्युमे पाठवून देऊ शकताय। महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट विथ अ गुड कम्युनिकेशन स्किल आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। पहिलं जे होतं ते फ्रेशरसाठी होतं। दुसरी जी पोस्ट आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे मिनिमम 1 इयर आणि मॅक्झिमम 3 इयरचा, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। नॉलेज ऑफ बेसिक कम्प्युटर, लिसनिंग स्पीकिंग स्किल, मल्टीटास्किंग, एक्सेल येत आहे, रोटेशनल शिपमध्ये काम आहे, इंग्लिश तुमचं चांगलं आहे, इथे बघा गुड इंग्लिश आहे आणि ईमेल रायटिंग तुम्हाला जमते, तुम्ही अप्लाय करू शकताय। हा पण फुल टाइम परमनंट जॉब आहे। इथे वयाची अट नाही आहे, स्किल्स आणि एक्सपिरियन्स इथे असेल तर करा। पहिल्याच्यामध्ये फक्त स्किल्स आहे तरी अप्लाय करा। अप्लाय करायचं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायची गरज नाही, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावरून तुम्ही लोकेशन जे आहे ते मार्क करून ठेवा आणि डायरेक्ट त्या दिवशी इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। फक्त एकच काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन जा, फॉर्मल ड्रेस घालून जा, बूट वगैरे प्रोफेशनल असं दिसलं पाहिजे, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते चांगलं वाटलं पाहिजे। ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची आहे, इथे पण अप्लाय करू शकताय। ही पण तुम्ही बघू शकताय पुण्यामध्ये आहे। फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय। इथे ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे जे 12वीत आहे किंवा 12वी FY TY करून कॉलेज सोडून दिलेलं आहे किंवा आत्ताही कॉलेजमध्ये आहे ते पण अप्लाय करू शकताय। आणि ज्यांना मुंबईमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी पण कस्टमर सपोर्ट फॉर इंटरनॅशनल एअरलाईन प्रोसेस
एअरलाईन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी ही वॅकन्सी असणार आहे. 3.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे. खाली तुम्ही बघितलं तर अर्जंट हायरिंग, इमिजिएट जॉईनिंग चालू आहे. 12वी पास तुम्ही आहात तरी अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय. आउटबाउंड कॉल्स और चॅट मेल्स असं तुमचं इथे काम असणार आहे. HR चा नंबर दिलाय. लोकेशन कुठलं आहे तर ऐरोली ईस्ट, नवी मुंबई या ठिकाणी तुमचं असणार आहे. विप्रोचे जे टावर 2 आहे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू किंवा जॉब लोकेशन असणार आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात अप्लाय करू शकताय. त्यानंतर अजून एक पोस्ट आहे, ॲनालिस्टची पोस्ट असणार आहे. 0 to 4 इयर्स एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय. सॅलरी डिस्क्लोज नाही, पण हे स्किल्स तगडे आहे. अनेक जण म्हणतात या विप्रो टेक महिंद्रामध्ये कस्टमर सपोर्टचे जॉब असतात का, तर असे पण जॉब्स असतात, जसं की ॲनालिस्ट झालं, फुल स्टॅक डेव्हलपर झालं, फ्रंट एंड झालं, बॅक एंड झालं, AI इंजिनियर झालं. पण ते तुमच्याकडे स्किल्स नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मी सांगत नाही. पण तुमच्याकडे जर स्किल असेल तर प्लीज कृपा करून कमेंट करा, म्हणजे या पण वॅकन्सी मी तुम्हाला सांगेल. मागच्या वेळेस एकाने कमेंट केली होती ॲनालिस्टची, तर ती पण वॅकन्सी मी सांगतोय. इथे बघा 1 डे पूर्वी अपडेट आलाय. 100% इथे जणांनी अप्लाय केलं आणि भरपूर साऱ्या जागा आहे. इथे बघा काम काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि हा पण तुमचा फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. यासाठी तुमचं BE BTech झालेलं आहे, म्हणजे UG करताय, एनी स्पेशलायझेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. तर आहे ना जबरदस्त अपडेट. त्यामुळे सांगतो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पुणे मुंबईमध्ये राहताय किंवा दुसऱ्या जरी ठिकाणी राहत असाल, तिथे जाऊन जॉब करायची इच्छा आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. फक्त 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रोफेशनली तिथे जायचं आहे. जाताना तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचे, ॲटलिस्ट त्यांचे झेरॉक्स घेऊन जा आणि रेझ्युमे तुमचा प्रोफेशनल पाहिजे आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे 1 जानेवारीला कशा प्रकारे प्रोफेशनल रेझ्युमे बनवायचा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा यूट्यूबवर सर्च केला तरी मिळेल. म्हणजे तुमची कुठल्या पोस्टला अप्लाय करताय त्यानुसार रेझ्युमे वेगवेगळा असतो. म्हणजे फ्रंट एंडसाठी अप्लाय करताय तर त्याचा रेझ्युमे वेगळा असेल, कस्टमर केअरसाठी अप्लाय करताय तर त्याचा रेझ्युमे वेगळा असेल, किंवा दुसऱ्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय तर प्रत्येकाचा रेझ्युमे वेगळा असला पाहिजे. तो प्रोफेशनलच असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे स्किल्स मेन्शन असले पाहिजे, तुमचे सगळे अचिव्हमेंट मेन्शन असले पाहिजे, जेणेकरून HR जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो त्याच्या आधी आपला रेझ्युमे त्याच्याकडे पोहोचतो. मग तो रेझ्युमे बघतो, मग आपल्याला आत बोलवतो. मग त्यावर त्याच्या माइंडमध्ये ऑलरेडी झालं असतं की या मुलाकडे अशाच्या गोष्टी आहे, मग त्या रिलेटेड तो प्रश्न विचारतो आणि जर ते तुमच्याकडे नॉलेज आहे तर सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळे सांगतोय प्रोफेशनल रेझ्युमे, प्रोफेशनल प्रेझेंटेशन घेऊन जा आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.